Hello, this is the My Artifact episode number 370. आजची तारीख आहे 3 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. जे म्हणजे लोक कुठे जातात अदर वर्ल्ड म्हणजे समजा कोणी अमेरिकेला गेला, कोणी म्हणजे भारतीय असा कोणता एखादी पर्सन अमेरिकेत गेला, चायनीजमध्ये गेला, जपान, युरोप, जिथे कुठे गेला. मी म्हणतो ना, म्हणजे मी तर अजूनपर्यंत अशा कोणत्या देशाची शिवा ऐकल्या तर नाही. म्हणजे हार्डली याच्या ऐकल्या इंग्लिश, US अमेरिकेची गाली असते, फक यू, ॲसहोल, मादर नाही, फक यू ॲसहोल अँड डम ॲस. आणि या अशा शिवाय नाही का अशा फिक्या वाटते. कशामध्ये असा एका रस्स्यामध्ये खूप असा छोटासा मसाला आणि त्यात एवढा मोठा रस्सा टाकला, असा फिका वाटते. आपला कसा इंडियन शिवा एकदम तडा खतरनाक, एकदम तांगडी कबाब, बन मसाला आणि तांगडी लवडे म्हातार चो हे प्रिया घे ना तोंडात थोडंसा. म्हणजे या शिवाय आहे का अशा, म्हणजे ही शिवाय एकमेकाला दूर नाही करत, जवळ आणते. अशा कोणी म्हणू हे लवड्या का कोणाला म्हातार शोधा, अरे लवड्या तू काय कोणाला शेट उपड्या, असं असं जर म्हणलं ना, म्हणजे एकमेकाला शिवा दिला ना, तर की आणि लोक जवळ येते. आमच्या इंडियामध्ये कंट्रीमध्ये नाही का एकमेकाला शिवा दिली ना तर लोक असे जवळ येतात. बाहेरच्या कंट्रीमध्ये शिवा दिल्या ना तर लोक असे दूर जाते. इंडियामध्ये अशी शिवा दिली ना, अरे लवड्या, अरे मादर, अरे लवड्या, अरे मादर, म्हणजे असं शिवा देण्यात इतकी मजा येते ना, असं वाटते असं फुल बसून राहिलो, एकदम फुल बसून राहिलो. एखाद्या स्पेसिफिक कॅन्डिडेट नाही का जो शिवा देण्यात खूप जास्त एक्सपर्ट असेल ना, जसं की माझ्या याच्यामध्ये असा कोण बंद आहे जो शिवा देण्यात, वन मॅनच्या शेटामध्ये, तेव्हा अजून दुसरा कोणता बंद आहे जो, एक बंद आहे त्याच्या खूप मस्त आहे. तो जेव्हा बोलला ना तेव्हा असं आहे ते गौरव ताजने अशा शिवा देते तू, असं वाटते का त्याची शिवा ऐकूच वाटते. इतक्या मिनिंगफुल आणि असं रसाळ वाटते, असं खरं फुल फेकून राहिला. असं इंडियन गाली इज रिअली मच मोर तंगडी कबाब. यस. आणि मग त्यांचं खाणं पहा, आपलं खाणं पहा, हे लोक कसे खातात राहून. त्यांच्या मॅगीमध्ये नुसता एक फ्लेवर, आणि जेव्हा खातो ना काही वाटतही नाही खाल्लं, असं कडे साधी पोळी किंवा असा भात खाल्ला करा. आणि आपला खाल्ला मॅगी, तिखट, मीठ, हळद, कांदा, मिरची, अजून टाक, वटाणे, आलू, वांगे, असं असं जेवढं खान तेवढं टाक. नाही असं स्पायसी खतरनाक. तिथलं मटण घे, इथलं मटण घे, तिथलं मटण तू खाऊ शकशील नाही, कारण काय हायच नाही त्या मटणामध्ये. त्या फक्त मटणामध्ये ते फक्त शिजवते आणि त्याला फ्लेवर देते चांगला. इथे शिजवते, फ्लेवर गेला भोक्का, आज बोशी होऊन राहिला, फ्लेवर गेला भोक्का. याच्यात असे मसाला, हाच फ्लेवर असते आमचा. असा मसाला असते ना खतरनाक, तडकेदार, खाल्ल्याबरोबर असं नाकातून तोंडातून असं पाणी निघालं पाहिजे. तेव्हा कुठं खाल्लं खोटे मटण. तिथं आम्ही 10 किलो मटण खाणता इथे 1 पाव मटण खा, अरे मेरे बाप, असं असं सलसल होते ना, असं अंगी गांडीतून अशी आग लागते ना, त्याला म्हणते जेवण. आज बहुत शिव देण्याचं मूड करून राहिलं ॲक्च्युली आताच. त्यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोड हा खूप मादरशुद्ध एपिसोड झाला आहे, कारण बहुत शिव दिला मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. आज काय झालं, आज काय नाही, सकाळी उठलो, जिमला गेलो, चेस्ट मारली, घरी आलो. आज काम सुरू होतं प्लास्टर आणि इकडे नळवाला. तरी मी घरीच होतो. आज प्लॅन बनवून होता पढाई करायचा. तर आज गेलो 1 वाजता पिंटीकडे, पढाई केली 1 ते 4 वाजेपर्यंत ॲप्टिट्यूड, नंतर GK,
त्याच्यानंतर घरी आलो, खायला गेलो, तिथून आलो. आज संध्याकाळी प्लॅन बनला, बट पाऊस आणि अशा वातावरणामुळे माइट बी सम पीपल आर राईट, कोणी पीपल आले असून कोणी नाही आलं असेल. मी नाही गेलो कारण आई मार्केटमध्ये जाणार होती, त्यामुळे मला घरी थांबावं लागलं. आफ्टर दॅट लाईनच गेली. नंतर मग आता जेवण केलं ना, आता काही चान्सच नाही. सो या, दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 370. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.